हॅलो, आत्मवंदन सगळ्यांना. खूप खूप हृदयापासून सगळ्या माझ्या साधकांचं, सगळ्या दिव्य शक्ती ज्या आपल्यासोबत या ध्यानामध्ये आहेत, ते सगळ्यांचं मी स्वागत करते. सगळ्यांचे आभार व्यक्त करते. आपण सगळेजण दिव्य चैतन्य, परम चैतन्याचे जे आपण अंश आहोत, आपण सगळे इथं असलेले साधक. तुमच्या सगळ्यांचे अनेक अनेक आभार आहेत, की आपण सगळे या सामूहिक साधनेमध्ये सहभाग घेत आहात आणि आजच्या सुद्धा साधनेला सगळे उपस्थित आहात. आपल्या आतमध्ये वाहणाऱ्या सगळ्यांच्या ज्या दिव्य चेतना आहे आणि आपल्या सगळ्यांचे उच्च स्व, हायर सेल्फ, या सगळ्यांना मी प्रणाम करते. अगदी हृदयातून सगळ्यांचे आभार मानते. आपलं सेशन आजचं सुरू करण्यापूर्वी आपणही सगळेजण थोडा वेळ आपल्या हृदयावर जाऊ, डोळे मिटू आणि आपल्या हृदयावर मोठे मोठे श्वास घेऊ. आपले हे दोन्ही हात सुद्धा आपण आपल्या हृदयावर ठेवू शकता. आणि केवळ फील करा, केवळ अनुभव करा, आपल्या छातीच्या मधोमध येणारा श्वास आपल्या छातीच्या मधोमध असणारी जागा केवळ फील करा. एक एक श्वास आणि आता अगदी हृदयातून आपण आजच्या दिवसासाठी आभार मानणार आहोत. आजचा दिवस माझा ज्या पद्धतीने गेला, संपला, चांगला वाईट जसाही आहे, या सगळ्या अनुभवांसाठी मी परमपित्याचे खूप आभार मानते. हे वाक्य आपल्या हृदयात फील करा, की आजचा दिवस चांगला वाईट निराशा आनंद राग द्वेष जे काही माझ्या आयुष्यात घेऊन आला, तो जसा असेल तसा मी स्वीकार करून केवळ एक अनुभव म्हणून त्याच्याकडे बघते. आणि या दिलेल्या सगळ्या अनुभवांसाठी मी परमात्म्याचे, परमशक्तीचे, परमचैतन्याचे माझ्या हृदयातून आभार मानते. आज सकाळपासून मी अनेक वेळा जलतत्वाचा वापर केलाय. पाणी घेतलंय, प्यायलीये, वापरलंय. हा वायू माझ्या शरीरामध्ये प्राणवायूच्या रूपाने प्रत्येक क्षणाला प्रवेश करतोय. त्यासाठी मी जलतत्वाचे, या हवेचे आभार मानते. ही पृथ्वी माता जिच्यावर माझा पाय आहे, माझं शरीर आहे, जी मला अन्न, वस्त्र, निवारा आणि अनेक गरजा माझ्या पुरवते, त्यासाठी मी या ग्रहाचे, हा जो प्लॅनेट आहे ज्याला आपण मदर अर्थ म्हणतो, पृथ्वी माता म्हणतो, अशा सुंदर प्लॅनेटचे आपण सगळेजण अगदी हृदयात फील करून आभार मानू. पृथ्वी माता अशी आहे जिच्या गर्भातून आलेले दागिने, रत्न आपण वापरतो. अनेक तिच्या रिसोर्सेस जे तिच्यापासून मिळालेत, त्या सगळ्यांचा आपण वापर करतो. आणि तिच्या हातांमध्येच बिल्डिंग उभी करून आपण ती वास्तू म्हणून त्याच्या आतमध्ये राहतो. अशा या आईचे अनेक अनेक आभार मानू. आपण जेव्हा पृथ्वी मातेचे आभार मानतो, तेव्हा अगदी हृदयातून येऊ दे. रोजच्या रोज आपण सकाळी रात्री जितकं आपण पृथ्वी मातेला आठवण करू,
तिचे आभार मानू. भरपूर प्रमाणात समृद्धी आपल्या आयुष्यात येते. 10 पटीने आपल्या आयुष्यात समृद्धी येते. आता आपले गुरु, सद्गुरू ज्यांच्यामुळे आपण इथं आहोत, त्यांचा चेहरा आपल्या डोळ्यापुढे आणू. आपल्या छातीवर श्वास आणि गुरूंचा चेहरा, आपल्या इष्टदेवतेचा चेहरा, आपल्या आई-वडिलांचा चेहरा, आपला स्वतःचा चेहरा सगळं आठवा. छातीवर श्वास फील करा आणि आभार माना. माझ्या या प्रवासात आपण आहात. तुमच्यामुळे मी इथं आहे. त्यासाठी मी अनेक आभार मानते. आणि स्वतःचे आभार याच्यासाठी, इतक्या आव्हानांमध्ये जगत असले तरी सुद्धा किंवा नसले तरी सुद्धा, म्हणजेच आव्हानं असू देत किंवा नसू देत, मी ब्रह्मांडावर विश्वास ठेवून, माझ्या गुरूंवर विश्वास ठेवून ही ध्यान साधना, रेकी साधना नियमितपणे करते. अगदी खंबीरपणे मी सगळ्या गोष्टींचा सामना करत उभी आहे, इथपर्यंत आहे. यासाठी मी स्वतःचे देखील अनेक आभार मानते. माझ्या आत्म्याचे आभार मानते. हे शरीर जे मला हे सगळे अनुभव देत आहे, त्यासाठी या शरीरातल्या प्रत्येक अवयवाचे मी आभार मानते. माझे डोळे, कान, नाक, घसा, छाती, हात, खांदे, हृदय, माझी फुफ्फुसं, पचन संस्था, लहान मोठी आतडी, यकृत, किडन्या, माझी जननेंद्रिय, गुडघे, पाय, त्वचा, केस, दात, हे सगळं काही जे माझ्या शरीरात आहे, ज्यामुळं मी ही सृष्टी बघू शकते, त्यासाठी मी माझ्या परमात्म्याचे आभार मानते की ज्यांनी मला हे शरीर आणि हा अनुभव दिला. एक मोठा श्वास घ्या आपल्या छातीवर. आपल्या घराचे अनेक आभार मानू. आपल्या वास्तूचे, ज्या वास्तूमध्ये आपण सुरक्षित आहोत. घरातलं फर्निचर आणि इतर सगळ्या वस्तूंचे आभार मानू. आपल्या घरातली वीज, इलेक्ट्रिसिटी जी आपल्याला अनेक सोयी सुविधा देते, तिचे सुद्धा आभार मानू. आणि आपल्या आयुष्यात असलेला प्रत्येक व्यक्ती, चांगला वाईट, शत्रू मित्र, त्या सगळ्यांचे आपण आत्मस्थितीला येऊन आभार व्यक्त करू. आणि यासोबतच आपण सगळेजण हळूवार आपल्या या सत्रामध्ये डोळे उघडू. आणि या पद्धतीने आपण दिवसाची सुरुवात, रात्र ही सगळी आपण या पद्धतीने आभार व्यक्त करून रोजच्या रोज करू, जेणेकरून आपल्या सगळ्यांची ऊर्जा जर कुठल्या कारणामुळे खाली गेली असेल, एखाद्या प्रसंगामुळे आपण तेवढ्या पुरते निराश झालो असू, पण जेव्हा आपण आभार मानायला लागतो, ग्रॅटिट्यूड ही सगळ्यात आपल्याला जशी प्रेम आहे त्याप्रमाणे आभार, ग्रॅटिट्यूड ही सुद्धा आपल्याला वर घेऊन जाते. जेव्हा केव्हा असा प्रसंग आला समजा, तर माझा उपाय मी सांगते की मला जर समजा कधी राग आला, कुठल्या प्रसंगाला किंवा माझ्या मनासारखं काही घडलं नाही, त्या क्षणाला मी सगळ्यात सोपी ट्रिक वापरते. थँक्यू म्हणायला सुरुवात करते.
की राग आला अचानकच कुणाचा आणि मनासारखं काही घडलं नाही, किंवा मी बाहेर आहे आणि मला रिक्षा मिळाली नाही, किंवा अजून असा काही झाला प्रसंग, कुणीतरी फसवलं, पैसे जास्त घेतले असं मला वाटलं, किंवा असं काही असेल, त्या क्षणाला मी त्या ऊर्जेतून बाहेर पडण्यासाठी थँक्यू, थँक्यू, थँक्यू म्हणत म्हणत म्हणत, आभार आहे, आभार आहे, आभार आहे तुझे, परमात्म्याचे म्हणा किंवा त्या लोकांचे जे मला त्रास देतात, असं म्हणून मी त्यांना थँक्यू, थँक्यू म्हणायला सुरुवात करते. हे कुठेही स्वतःला फसवणूक नाहीये. राग आला तर येऊ दे, तो बाहेर होऊ दे, म्हणजे थोडासा वेळ आपण त्याच्यामध्ये राहू दे. पण आता त्याच ऊर्जेमध्ये आपल्याला जास्त वेळ राहायचं नाहीये. कारण मला समजते की मी जास्त वेळ ह्याच्यात राहिले तर मला त्रास होणार आहे. तर हा विचार मनात आणायचा की मला त्रास का करून घेऊ मी? घडलेली घटना घडली. जे व्हायचे ते झालं. आता मी किती वेळ त्याच्यात बसू? कारण मी राग व्यक्त करून आणि मी त्या ऊर्जेमध्ये बसून चिडचिड आणि संताप करून ती झालेली जी भूतकाळातली घटना आहे ती परत तर होणार नाही. रिव्हर्स म्हणतो ना, रिप्ले, तसं काही होणार नाही. आणि मी नाही त्या परिस्थितीमध्ये, त्या ऊर्जेमध्ये राहून ती परिस्थिती बदलू शकणार आहे. मग किती वेळ राहायचं आपण? तर जे काही भावना आहे ती दबलेली ती बाहेर काढायची आणि दुसऱ्या क्षणाला परमात्म्याला आणि त्या ती परिस्थिती आपल्या आयुष्यात आपल्याला दाखवणाऱ्याला आभार, 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 थँक्यू, थँक्यू, मला हे शिकवलं, 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 असं म्हणायचं. आणि मग आपोआपच काही वेळामध्ये आपण त्या एनर्जी मधनं बाहेर येतो आणि एका वेगळ्या झोनमध्ये मग आपल्याला समजतं की ठीक आहे, काहीतरी होतं, जे देणं होतं, काहीतरी होतं, ते झालं एकदाच, असं म्हणून त्यातनं बाहेर यायचं. तर ह्या पद्धतीने आपण आपली एनर्जी चेंज करू शकतो. आज आपण डॉक्टर जो डिस्पेन्झांचा एक मेसेज ग्रुपवर बघितला होता. त्या तो मेसेज माझ्या समोर आला आणि त्याच्यामध्ये एक वाक्य आहे. ते मी मुद्दाम तुम्हाला वाचून दाखवते ते वाक्य. ते काय आहे ते? तर डॉक्टर जो डिस्पेन्झा हे तर पहिले तुम्हाला आठवत असतील, ज्यांचा ऍक्सिडेंट झाला होता, आता सगळ्यांना माहित झालंय. तर ते नंतर जेव्हा त्यांच्या ऍक्सिडेंट नंतर कुठलीही सर्जरी न करता 90 दिवसांमध्ये तो माणूस उभा राहिला. 90 दिवसांमध्ये, म्हणजे 3 महिने ते झोपून होते, बेड रिडन होते, आणि नुसत्या इमॅजिनेशननी, डोळ्यापुढे व्हिज्युअलाइज करून, की त्यांचे जे मणका आहे, त्या मणक्याला आधार देणारे जे व्हर्टिब्रे असतात ते तुटलेले, ते नुसते इमॅजिन करायला लागले रोज, की ते जोडले गेलेत, जोडले गेलेत, जोडले गेलेत, असं करून. आणि एवढा मोठा ते स्वतः डॉक्टर, आणि अमेरिकेसारख्या ठिकाणी त्यांना सांगितलं होतं सर्जरी करा, पण त्यांनी ते ऐकलं नाही आणि नाही केली सर्जरी. आणि ते नुसते आपल्या इच्छाशक्तीने ते बरे झाले. हा खूप मोठा चमत्कार आहे. त्यांचं पुस्तक मी ऑलरेडी सांगितलं, यू आर प्लेसेबो किंवा बिकमिंग सुपर नॅचरल, हे असे पुस्तकं आहेत. तर तर त्यांचं मी जसं म्हणते ना, खरंच ते जिवंत उदाहरण आहेत आपल्या डोळ्यासमोर, आदर्श म्हणू शकतो. आणि तुम्ही जर हे वाचलं असेल तर तुम्ही पाहिलं असेल की त्यांनी 6 खंडांमध्ये, युरोप असेल, एशिया असेल, अशा अनेक 6 खंडांमध्ये 24 पेक्षा अधिक देशांमध्ये त्यांनी व्याख्यानं दिली आहेत. आणि ते स्वतः न्यूरोसायन्स, म्हणजे जे मेंदूचा रिसर्च करतात, पेपर त्यांनी पब्लिश केलेत. अशी व्यक्ती, असं आपण म्हणू शकत नाही की अरे कुणीतरी उठलाय जो शिकला सवरलेला नाही, आपण त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. पण ही व्यक्ती स्वतः डॉक्टर आणि एवढी मोठी न्यूरोसायन्स मध्ये ज्यांनी रिसर्च केला, अशी व्यक्ती आहे. आणि आज ते हजारो लाखो लोकांना बरं करतात मेडिटेशननी, ध्यानानी. ते लोकांना शक्ती देतात. म्हणजे मी जसं सांगितलं की त्यांच्या ध्यानामध्ये व्हीलचेअरवर आलेली लोक 2-3 सत्रामध्ये उठून चालायला लागतात. एक तर अनुभव मी त्यांच्याच पुस्तकात वाचला होता की एक स्त्री एकाच सेशनमध्ये उभी राहिली आणि चालायला लागली. म्हणजे अशा अनेक कॅन्सर म्हणा, ब्रेन ट्युमर म्हणा, अशा मोठ्या मोठ्या रोगांमध्ये लोक बरी झाली आहेत त्यांच्या सेशन्समध्ये. तर ह्या पद्धतीची ही व्यक्ती आहे. तर जेव्हा अशी व्यक्ती कडे हे कार्य देतं, तेव्हा ते सगळ्या दैवी शक्ती मदत करत असतात त्यांना. कारण समाजापर्यंत ते कार्य पोहोचलेलं असतं. लोकांना ते बरे करत असतात. एक हीलर म्हणू शकतो आपण. हीलरच आहेत ते एक प्रकारे. तर अशा पद्धतीची ही व्यक्ती आहे. तर तुम्ही त्यांचं एक वाक्य आपल्या ह्याच्यावर वाचा आज, की त्यांनी लिहिलंय, आपल्या मेंदूचं कार्य आणि शरीरातील रासायनिक प्रक्रिया, केमिकल रिॲक्शन ज्याला आपण म्हणतो, ह्या आपल्या फायद्यासाठी काम करू शकतात किंवा तोट्यासाठी. हे पूर्णपणे आपण आपले लक्ष कुठे केंद्रित करतो यावर अवलंबून आहे. हे वाक्य फार महत्वाचं आहे, की आपला मेंदू आणि शरीर हे कसं कनेक्टेड आहे, की जिथं आपलं लक्ष ती
ती प्रोसेस वाढायला लागते. समजते? म्हणजे आपण जे नेहमी ध्यानात सांगतो की तुमचं जिथं लक्ष आहे ती प्रोसेस वाढणार, ती एक्सपांड होणार. तर अगदी त्यांनी ह्याच्यामध्ये हे सांगितलं की जिथं तुमचं लक्ष त्याप्रमाणे आपल्या शरीरातल्या केमिकल रिॲक्शन घडतात, ज्याला आपण हार्मोन्स म्हणतो. हार्मोन्स सिक्रिशन असं वगैरे म्हणतात ना, ते हे. त्यानंतर त्यांनी म्हटलं की जर आपण आपलं लक्ष हृदयावर स्थिर केलं, जे जैविकदृष्ट्या एकत्वाचं केंद्र आहे. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. एकत्वाचं केंद्र म्हणजे काय? युनिफाईड फील्ड, युनिफाईड सेंटर. आता युनिफाईड हा शब्द ऐकलाय तुम्ही? मी नेहमी सांगते महाअवतार बाबाजींचं पुस्तक युनिफाईड. त्यामुळे हे महत्वाचं आहे की त्यांनी जे सांगितलंय, जर आपण आपलं लक्ष हृदयावर स्थिर केलं, जे हृदय हे जैविकदृष्ट्या एकत्वाचं केंद्र आहे, आणि कृतज्ञता म्हणजे आभार, आनंद किंवा जीवनावरील प्रेम यांसारखी उच्च भावना विकसित करून ती मनापासून अनुभवली, तर आपले ऊर्जा क्षेत्र विस्तारते. ऊर्जा क्षेत्र म्हणजे काय? आपला ऑरा, आपला आभा मंडळ. माझे आपण आता माझ्या हे लक्षात नव्हतं खरं. सुरुवात मी आज आभाराने केली, म्हणजे खरंच ते आपोआपच आलं. माझ्या डोक्यातही नव्हतं की मी आज आभार मानून सुरुवात करेन. पण आता हे वाचल्यावर माझ्या लक्षात येते की जेव्हा आपण कृतज्ञता, आभार आणि उगाचच हसू येणं, एकमेकांशी हसत बोलणं, कुणाला तरी कॉम्प्लिमेंट देणं, छान दिसतंय, हा आनंद झाला, किंवा कुणाकडे तरी काहीतरी आलं की आपण त्याच्यामध्ये सेलिब्रेट करणं, हे सगळे आनंदाचे क्षण आले. आणि छोटा का असेल, आपल्या घरामध्ये टीव्ही जरी आणला, फ्रीज जरी आणला, तर खूप आनंद त्याचा व्यक्त करणं. अ, कदाचित सगळ्यांसाठी ती छोटी गोष्ट आहे, अरे काय टीव्हीच आणलं, एवढं काय आनंद. पण नाही, हे छोटे छोटेच आनंदाचे क्षण आपल्याला अजून ती एनर्जी अट्रॅक्ट करायला मदत करतात. जर असं टीव्ही आणला, फ्रीज आणला किंवा छोटी कुठलीही गोष्ट असेल, तर त्या दिवशी आवर्जून आईस्क्रीम मागवा, केक काहीतरी खा, काहीतरी असा आनंद जे जे आपल्याला आनंद देतं, हे करायचं. हे आवर्जून करायचं. कारण मग तो सिग्नल जातो की तुम्हाला ही गोष्ट फार आवडली, आणि मग अजून अशा भौतिक सुख आपल्याला जी पाहिजेत ती अजून 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 यायला लागतात. छोट्या बिझनेसमध्ये, नोकरीमध्ये छोटंसं काहीतरी यश मिळालं, लगेच सेलिब्रेट करायचं आपल्या लोकांबरोबर, काहीतरी छोटं मागवायचं, काहीतरी करायचं. तर ह्या गोष्टी आपण करू शकतो. आणि त्यासाठी हे ह्याच्यासाठी महत्वाचं आहे, कारण कृतज्ञता, आनंद आणि जीवनावरील प्रेम, तर हे प्रेमच आहे ना. माझ्या आयुष्यामध्ये जरी मला एवढूसा घरामध्ये काही आलेलं आहे, हे माझं प्रेम आहे की मला आनंद झालाय, बाकी कुणाला होऊ न हो. सगळे म्हणतील एवढं काय त्याच्यामध्ये मोठं, पण नाही. मग तुम्ही स्टेटसला फोटो लावताय, शेअर करताय तुमच्या लोकांबरोबर, हा सुद्धा आनंद आहे. त्यामुळे हे करणं पण गरजेचं असतं. तर यामध्ये त्यांनी सांगितलं, यासारखी उच्च भावना विकसित करून ती मनापासून अनुभवली, तर आपलं ऊर्जा क्षेत्र विस्तारतं. म्हणजे आपला ऑरा वाढतो, आपलं आभामंडळ विस्तारतं, आणि आपण व्यापक एकत्रित दैवी क्षेत्राशी जोडले गेल्याची अनुभूती येते. म्हणजे एक, जसं महावतार बाबाजींनी सांगितलंय की एक एक क्षेत्र आहे. आणि हे त्यांनी सांगितलंय बाबाजींनी पुस्तकामध्ये. हे कोण सांगितलं? आईन्स्टाईननी सांगितलंय की एक क्षेत्र आहे ज्याला युनिफाईड असं नाव दिलंय, म्हणजे एकत्वाचं क्षेत्र आहे. तुम्ही, मी, दीपालीताई, प्रणिता, पुष्पलता काकू, हे जे सगळे आता आपण असं समजू, हे सगळे जण जरी शरीराने वेगवेगळे असले, आता महाअवतार बाबाजी म्हणतात की ते फक्त शरीराने वेगळे आहेत, पण आपण सगळेजण एक अशा क्षेत्रामध्ये एक आहोत. तर हे थोडं समजायला आपल्याला, कारण मी पण जेव्हा पुस्तक वाचत होते तेव्हा खूप वेळ लागला मला, बाबाजी काय सांगतायत. की आईन्स्टाईनने त्यांच्या पुस्तकात एक वाक्य आहे की आईन्स्टाईनने सांगितलंय की असं एक युनिफाईड फील्ड आहे ज्याच्यामध्ये आपण सगळेजण एक आहोत. म्हणून म्हणतात ना की परम चैतन्य एकच आहे. धर्म कुठलाही असो, जात कुठली असो, काही असो, आपण हे सगळं इथं तयार केलंय. पुरुष, स्त्री, हे सगळं असं बाबाजी म्हणतात. पण एकच प्रकाश आहे, एकच चैतन्य आहे, त्याच्यातूनच सगळं आलेलं आहे. आणि हे पुन्हा डॉक्टर जो डिस्पेन्झाचा हे जे आज लेख होता त्याच्यामध्ये मला पुन्हा एकदा ते वाचल्या वाचल्या मला युनिफाईड आठवलं, जे साक्षात महाअवतार बाबाजी, ज्यांचं तुम्ही अनेक इंटरव्ह्यूज मध्ये नाव ऐकता. स्वामी समर्थ कसे लोकांना सांगतात की महाअवतार बाबाजींना कसे जोडतात. त्यामुळे हे आपल्याला नाकारताच येत नाही की महाअवतार बाबाजी कोण, किंवा महाअवतार बाबाजी खोटेत किंवा फसवेत. हे आपण, हे सगळं आपण म्हणजे म्हणतो ना की आपल्या डोळ्यासमोर हे सगळं घडत आहे आता, की अशा मुलाखती येतात, जे स्वामी भक्त आहेत ते स्वतः महाअवतार बाबाजींबद्दल बोलतात.
अनेक इंटरव्ह्यूज मध्ये आपण ऐकतो. त्यामुळे ज्या अर्थी महावतर बाबाजी त्यांच्या पुस्तकामध्ये ह्या एकत्रित क्षेत्राबद्दल बोलतायत, ज्याला आपण इंग्लिशमध्ये युनिफाईड म्हणजे एकत्व, त्या अर्थी आपण समजून घ्यायचं की जी मी आहे ती समोरची व्यक्ती आहे. जे माझ्यात आहे त्याच्यामध्ये कदाचित ती व्यक्ती अजून झोपेत आहे, म्हणून ती चिडचिड करते, रागराग करते, आपल्याला त्रास देते, वाईट वागते, द्वेष करते. म्हणून बाबाजी म्हणतात ती अजून झोपली, पण तुम्ही जागे झालात. तुम्हाला कळलंय की मी आणि ती एकच आहेत, फक्त माझं शरीर वेगळं आहे, त्याचं शरीर वेगळं आहे. हे थोडंसं पचायला थोडं जड आहे, पण हेच सत्य आहे. असं बाबाजींनी पण सांगितलंय, आपल्या अनेक संतांनी, की आपण सगळे एक आहोत. तर त्यासाठी बाबाजी सांगतात की जेव्हा अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात असते की जी त्रासदायक असते, खूप आपल्याला दुःख देते, त्या व्यक्तीला प्रेम आणि प्रकाश पाठवा, कारण त्याला त्याचीच गरज आहे. ठीक आहे. तर म्हणून मला आज खास, मी जेव्हा डॉक्टर जोनचं हे आलं माझ्या समोर, तेव्हा मी त्याला मराठीमध्ये चॅट जीपीटीवर ट्रान्सलेट केलं आणि मग ग्रुपवर पाठवलं. कारण मला हे इतकं आवडलं की खूप छोटासा लेख आहे, पण इतकं सुंदर त्याच्यामध्ये बरंचसं सांगितलेलं आहे. तर ह्या पद्धतीने आपण सगळेजण जेव्हा आपल्या आयुष्यात अशा व्यक्ती असतात, तर थोडंसं आपण ह्या पद्धतीने विचार करायला आपण सुरुवात करू. कारण जितके आपण आभार मानू, जेवढं आपण त्या ऊर्जेमध्ये हळूहळू जाऊ, तेव्हा समोरच्या व्यक्तीचं होईल तेव्हा होईल जागरण, पण आपण सगळे जागे झालोय हा मनात विचार ठेवायचा. महावतर बाबाजींना आठवायचं, आपल्या गुरूंना आठवायचं की त्यांनी मला काय सांगितलंय. कारण अशा संकटाच्या वेळीच आपण आपला समतोल बिघडतो. आपलं म्हणतो ना की आपण सगळं विसरतो, पण हीच ती वेळ आहे ज्यावेळेस आपण स्वतःला सावरायचं. थोड्या वेळ जरी आपल्याला चिडचिड रागराग होत असेल तरी सुद्धा आपण त्या एनर्जीतून स्विच करायचं, बाहेर यायचं. आणि त्यासाठी अनेक साधनं आतापर्यंत आपण बोललेलो आणि आपल्या आयुष्यात असतात. तर ह्या पद्धतीने मला आज मेसेज आला होता, त्यामुळे मी हा सगळ्या तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवला. आपण सगळेजण ध्यानाला सुरुवात करू आज. तर डोळे मिटून शांतपणे आपण जिथं आहोत तिथं पाठीला आराम घेऊन ध्यानस्थ अवस्थेमध्ये बसू. सुखासनमध्ये बसू आपण. पाठीला अजिबात ताण न देता उशी घेऊन भिंतीला टेकून आरामात बसू. सगळ्यात आधी महावतार बाबाजींच्याच प्रेरणेने, मार्गदर्शनामध्ये आपण सगळेजण आपला ऑरा, आपलं आभामंडळ स्वच्छ करू, लॉक करू. कारण दिवसभर आपण अनेक विचारांमध्ये आणि अनेक ठिकाणांमध्ये जाऊन आलोय. शरीराने नसेल गेलो, पण आपण मनाने अनेक ठिकाणी जाऊन आलोय. त्यामुळं माझ्या आभामंडळामध्ये जे काही न बोलावलेले प्रभाव आले आहेत, त्या सगळ्यांना मी आग्रह करते की तुम्ही सगळेजण तुमच्या आदर्श स्थानी जा. तुमच्या सगळ्यांसाठी एक आदर्श स्थान आहे आणि तुम्ही आता अजिबात घाबरत नाही, तुम्ही स्वस्थ आहात. मी तुम्हाला खूप प्रेम आणि प्रकाश देते. माझ्या उच्च आत्म्याला, हायर सेल्फला मी आग्रह करते की माझ्या आभामंडळामध्ये असे जे काही न बोलावलेले प्रभाव आले आहेत, अनइन्व्हायटेड इन्फ्लुएन्सेस, त्या सर्वांना तू त्यांच्या आदर्श स्थानी घेऊन जा. आपल्या हृदयावरच राहा. छातीवर आपले श्वास फील करा. माझं आभामंडळ आता मी माझ्या उच्च स्वला सोडून बाकी सर्वांसाठी, सर्व गोष्टींसाठी पूर्णपणे बंद करते, लॉक करते. आपल्या शरीराभोवती गोलाकार एखाद्या वर्तुळाप्रमाणे पांढरा प्रकाश कल्पना करा. आपण दिव्य अशा
गोलाकार पांढऱ्या वर्तुळामध्ये बसलो आहोत आणि आपला उजवा हात आपल्या टाळू भागावर 5 वेळा हलका दाबायचा आहे. उजव्या तळ हाताने आपला टाळू भाग हळूहळू प्रेस करा, दाबा. आणि दाबून धरा तिथंच थोडा वेळ आपल्या हाताने. हलका हात आपला आता वर घ्या, थोडासा वर. आपल्या टाळू भागाला आपल्याला थोडी गरमी किंवा थंड जाणवत असेल, आपला हात खाली घेऊन आपला पूर्ण फोकस, लक्ष आता टाळू भागावरच. ब्रह्मांडाचं हे दार आहे, पोर्टल आहे, जिथून कॉस्मिक एनर्जी आपल्या शरीरात प्रवेश करते. पूर्ण लक्ष आपल्या टाळू भागावर, जिथं आपण आता हात ठेवला होता. सोबतच दीर्घ श्वास घेत राहा. श्वास कसे घ्यायचे? आपल्या पोटावाटे, पोट फुलवून, छाती फुलवून. जितकी हवा आत मावेल तितका मोठा श्वास. हळूवार. आणि लक्ष मात्र आपलं आपल्या सहस्त्रारावर. दीर्घ श्वासाने ही एनर्जी आत घ्या. खूप मोठ्या प्रमाणावर ऊर्जा आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे आणि त्याचा स्वीकार करण्यासाठी मोठे मोठे श्वास घ्या. डीप ब्रीदिंग. मोठा श्वास अगदी सावकाश घ्यायचाय, सावकाश सोडायचंय. ह्याच अवस्थेमध्ये आपण काही क्षण
शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हळूहळू आपल्या नैसर्गिक श्वासांवर या आणि केवळ आपले श्वास अनुभवत राहा. आपल्या श्वासांची ये जा, आतला आणि बाहेरचा प्रवास केवळ फील करा, अनुभव करा. आपल्या नैसर्गिक श्वासांमध्ये कुठलाही बदल न करता केवळ श्वास बघा, जाणीव होऊ दे आपल्या श्वासांची. आपल्या डोक्यामधला एक एक विचार कमी होत शून्य अवस्थेला येतोय. आता या क्षणाला केवळ मला माझे श्वास फील होतायत, एकही विचार नाहीये, शून्य विचार अवस्था. शान्ताजाले सीता प्रतिबिम्बं शुचि हंसैव प्राणाय जियाचि सर्वक्लेशाय शनैः शनैः प्रणशाचि. ॐ शान्ति 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 सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया. ॐ शान्ति 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 ॐ शान्ति 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 सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया. ॐ शान्ति शान्ति शान्ति. शीतलवायु मनसि विश्रान्तिं ददाति. हार्मोनियं मृदु मृदु श्वासाचि अन्तरात्मा शान्तिं स्मरति. ॐ शान्ति 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 सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया. ॐ शान्ति 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 ॐ शान्ति 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 सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया. ॐ शान्ति शान्ति शान्ति. शान्तं भवामि
आले मनसि प्रसन्नता पन्सूरीनाद दूरं वहति शोकरजनीं शनैः वहन्ति ॐ शान्ति 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 लोका समस्तः सुखिनो भवन्तु ॐ शान्ति 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 हृदयाकाशे मौनतारका प्राणसमीरा समं प्रवर्तते चित्तसरसि तरलावृत्तिशमयः शुद्धज्योति अन्धरुदिति ॐ शान्ति 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 लोका समस्ता सुखिनो भवन्तु ॐ शान्ति 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 शान्तिं भजामि शान्तिं भजामि सोऽहं शान्ति 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 हळूवार आपण सगळेजण आपल्या आजच्या सत्रातून बाहेर येण्यासाठी तयार होऊ. आपले दोन्ही हात अगदी सावकाश आपल्या डोळ्यांवर घेऊन जाऊन आपल्या वेळेनुसार आपण बाहेर या. 5 4 3 2 1 0. आपण भेटू उद्याच्या सत्रात. थँक्यू.